आणि यानंतर नारळीकरांची कारकीर्द काय होती त्यावर सुद्धा एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 19 जुलै 1938 साली डॉक्टर जयंत नारळीकरांचा कोल्हापूरमध्ये जन्म झाला। जयंत नारळीकरांचे वडील त्यांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झालं। 1957 साली जयंत नारळीकरांनी विज्ञान शाळेची पदवी प्राप्त केली। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिजमध्ये गेले। केम्ब्रिजमध्ये जयंत नारळीकरांना BA, MA, PhDच्या पदव्याही मिळाल्या। केम्ब्रिजमध्ये रँगलर खगोलशास्त्रज्ञाचे टायटन मेडल स्मिथ पुरस्कार सुद्धा मिळाले। 1966 साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला। 1972 साली जयंत नारळीकर ब्रिटनहून भारतात परतले। त्यानंतर मुंबईमध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये खगोलशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली। 1988 साली नारळीकरांची पुण्यामधील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली। 4 दशकांहून अधिक काळ जयंत नारळीकरांकडून खगोल क्षेत्रात संशोधन केलं गेलं। नारळीकरांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत खगोलशास्त्रामधील कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी यावर सुद्धा काम केलं। खगोलशास्त्रामधील महत्त्वाच्या संशोधनासह साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे। अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, चला जाऊ अवकाश सफारीला अशी पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत। सूर्याचा प्रकोप, विज्ञानाची गरुड झेप, याला जीवन ऐसे नाव, याहून 20हून अधिक पुस्तकांची माहिती त्यांना आहे। नाशिकमध्ये पार पडलेल्या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। नारळीकर यांचा अल्प परिचय आपण पाहत होतो। खगोलशास्त्रज्ञ नारळीकर, जयंत नारळीकर यांनी 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ खगोलशास्त्र जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरलेली आहे विज्ञान क्षेत्रावर। पुण्यामध्ये राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बरीचशी पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली। विज्ञान क्षेत्रात त्यांचं अखंड योगदान आहे। आपण नुकताच त्यांचा अल्प परिचय पाहिला। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी पुण्यामध्ये राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। आणि विज्ञान लेखक बाळ फोंडकेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनद्वारे। फोंडकेजी, आपण पाहतोय वयाच्या 86व्या वर्षी जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे, आपल्या भावना? मी माझा एक अतिशय सज्जन आणि अतिशय जवळचा मित्र गमावलेला आहे। विज्ञान आणि साहित्य या मानवी सर्जनशीलतेच्या 2 निवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये सारखंच प्रभुत्व गाजवणारा हा एक अतिशय आघाडीचा असा लेखक शास्त्रज्ञ होता। मी तर म्हणेन की तो या देशाचा लेनार्दो दा विंची होता। कारण जितकं त्यानं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं तितकंच विज्ञान साहित्यालाही त्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलेलं आहे। नारळीकर आज पार्थिव अंगाने इथून गेलेले असले तरी त्यांनी खगोलशास्त्रामधलं जे योगदान दिलेलं आहे तसंच विज्ञान साहित्यामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्यामुळे ते अजरामर झाले आहेत असंच मी म्हणेन। अगदी सर, तुम्ही काही वेळा श्रद्धांजली। सर, तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात की माझा अगदी जवळचा मित्र होता तो, असं तुम्ही म्हणालात। बऱ्याच आठवणी असतील, त्यातली एक आठवण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता? तशा आठवणी बऱ्याच आहेत, बऱ्याचशा वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे त्या मी इथं उघड करू शकत नाही, इच्छित नाही। परंतु एक मात्र खरं की ज्या ज्या वेळी माझ्या मनात काही किंतु आला किंवा काही थोडं अस्वस्थ वाटायला लागलं त्यावेळी त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं। मग ते विज्ञान संशोधन असो की विज्ञान लेखन असो। अगदी सर, धन्यवाद, तुम्ही भावना तुमच्या व्यक्त केल्यात त्यासाठी। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झालंय आणि त्यांना पुढारी न्यूज कडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली।